नमस्कार, आरुष कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ओल्या बोंबीलची कुरकुरीत खमंग भजी। आता ही भजी बनवण्यासाठी इथे मी हे ओले बोंबील घेतलेले आहेत। त्याचे हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यातला काटा सुद्धा काढू शकता। मी इथे काटा नाही काढलेला। आता पाहणार आहोत भजीसाठी लागणारे साहित्य। तर आता इथे मी भजीसाठी 1 चमचा आलू लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा चाट मसाला घेतलाय, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा घरगुती मसाला घेतलाय। हळद अर्धा चमचा घेतलेली आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतली आहे आणि लिंबू घेतलेलं आहे थोडंसं। आता जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू जास्त घेऊ शकता आणि जर लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला जास्त घेऊ शकता। या दोन्ही ऐवजी तुम्ही इथे कोकम आगळ वापरला तरी चालणार आहे। आता या बोंबीलवरतीच मी इथे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे। कोथिंबीर आपण अर्धी इथे वापरणार आहोत, नंतर अर्धी आपल्याला गार्निशिंग साठी वापरायची आहे। आलं लसूणची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। आता चाट मसाला घालूया। आता यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर घालणार आहोत। ही मिरची पावडर कलर वाली आहे, अजिबात तिखट नाहीये ही। हा घरगुती मसाला आपण घातलेला आहे 1 चमचा आणि हळद आपण घालणार आहोत अर्धा चमचा। आता यामध्ये घालूया लिंबाचा रस। आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता माझं जे काळं तिखट आहे हे जरा जास्त तिखट आहे, त्यामुळे मी 1च चमचा घेतलेला आहे आणि तसेही या तिखट मसाल्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ घालायचे। आता हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया। बोंबील ओलसर असतात, त्याला आपण पाट्याखाली ठेवलेलं नाहीये, आहे तसेच आपण धुवून घेतलेले आहेत हे बोंबील, त्यामुळे त्याला पाणी असतं। तर आधी आपण हे कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचे आणि कोरडं मिक्स झालं की अंदाजाने आपण थोडं थोडं यामध्ये पाणी ऍड करायचे। आता हे पहा, इथे मी सगळं कोरडंच मिक्स करून घेतलेलं। आता यामध्ये घालते थोडंसं पाणी। आता असंच आपण हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे असं मिक्स करून घेणार आहोत। खूप जास्त पातळ पण करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही। हे जे बोंबील आहेत यावरती बेसन पिठाचं आणि तांदळाच्या पिठाचं व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे, इतपत हे आपण घट्ट ठेवणार आहोत। आणि जर खूप जास्त पातळ झालं तर ते भजी सुद्धा मऊ होतील आणि त्याचं कोटिंग सुद्धा त्या बोंबीलवरती राहणार नाही। आता हे पहा, हे असंच मी थोडं थोडं पाणी घालतच मिक्स करून घेते। आणखी थोडंसं मी पाणी घातलंय। आता हे पहा, हे या कन्सिस्टन्सी वरती आपण हे बोंबील भजीचं पीठ भिजवणार आहोत। असं प्रत्येक बोंबीलला व्यवस्थित याचं कोटिंग आलेलं आहे, पाहू शकताय। आता इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं, तेल व्यवस्थित गरम झालंय। आता आपण यामध्ये भजी आपले सोडून घेऊया। आता जेव्हा आपण भजी तळणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। अगदी लो फ्लेम वरती आपण भजी तळणार नाहीत, नाहीतर काय होतं, भजीमध्ये तेल जास्त ऍब्झॉर्ब होतं आणि हे भजी मऊ होतात, कुरकुरीत होत नाहीत। म्हणूनच आपण हे लो फ्लेम वरती तळणार नाही आहोत। आता हे जेव्हा भजी सोडतोय ना आपण, तर यामध्ये कढईमध्ये सुद्धा जास्त गर्दी करायची नाही। अगदी थोडेसेच असे बोंबील लांब लांब असे सोडायचे, नाहीतर ते एकमेकांना चिटकून बसतील। आणि हे भजी तेलात सोडल्या सोडल्या याला चमचा लावायचा नाही, 1 मिनिटभर याला असं छान सेट होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण याला चमचा लावायचा। कारण भजी जेव्हा ओलसर असतात ना, त्यावेळी जर चमचा लावला तर त्या चमच्याला ते भजी चिटकू शकतात आणि ते तुटू शकतात। आता हे सगळे भजी असं सोडून झालेले आहेत। 1 मिनिटभर आपण तसेच सोडणार आहोत हे भजी आणि 1 मिनिटानंतर आपण हे भजी असे पलटून घेणार आहोत। आता हे सगळे भजी व्यवस्थित पलटून घेतलेले आहेत। हे भजी दोन्ही बाजूने 2-2 मिनिटं जरी तळले तरी पुरेसे होतात, कारण ओले बोंबील शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजतात। आता हे ओले बोंबील
मस्तपैकी तळून तयार आहेत. छान कुरकुरीत हे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. यातील प्रत्येक भजीला त्या भजीच्या बॅटरचं कोटिंग व्यवस्थित आलेलं आहे आणि या भजींनी तेल सुद्धा जास्त पिलेलं नाहीये. झाऱ्यावरच आपण हे भजी व्यवस्थित निथळून घेतले की अगदी हे भजी ड्राय होत आहेत. अजिबात ऑइली झालेले नाहीयेत हे भजी. आता अशीच आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया. दुसरी बॅच सोडताना सुद्धा खूप जास्त या कढईमध्ये गर्दी करायची नाही, कारण ऑलरेडी पहिली बॅच आपण तळून घेतली आणि तेलाचं प्रमाण आता यामधलं कमी झालेलं आहे. त्यामुळे आधीपेक्षा थोडे कमीच भजी आपण यामध्ये सोडायचेत. आता हे भजी सुद्धा दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घेऊया. हे पहा, भजी तळून तयार आहेत. हे सुद्धा काढून घेऊया आपण हे प्लेट मध्ये. आणि आता यातलं तेल सुद्धा आपण व्यवस्थित निथळून घ्यायचंय आणि गॅस बंद करून घ्यायचंय, कारण आपले भजी सगळे तळून झालेले आहेत. आता हे भजी सर्व करूया. हे पहा, इथे मी पुदिन्याच्या चटणी बरोबर मी सर्व केलेले आहेत. तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. याच्यावरनं मी कोथिंबीर गार्निश केलेली आहे. तुम्ही यावरती चाट मसाला जरी घातला तरी छान लागतात हे भजी. वरनं थोडासा चाट मसाला सुद्धा तुम्ही भरभरू शकता. हे पहा, भजी अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट ज्युसी झालेले आहेत. यातला जो काटा आहे तो काढून व्यवस्थित हे भजी खा. टोमॅटो केचप बरोबर सुद्धा तुम्ही हे भजी एन्जॉय करू शकता. लहान मुलं जर असतील तर मग आधीच आपण काटा काढून घेणार आहोत आणि हे भजी बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.